1,63,000 जे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या गटाकडून श्रीकांत दाखल केले गेलेले आहेत त्यातले अनेक प्रतिज्ञापत्र हे सरकारी कर्मचाऱ्यांचा असल्याचा मुद्दा जो आहे तो शरद पवार यांच्या गटाकडून मागच्या वेळेस सुनावणीवेळी प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन मध्ये घेतला गेला होता। त्यातलं एक प्रतिज्ञापत्र हे मृत कर्मचाऱ्याचं असल्याचं ऑब्जेक्शन जे आहे ते शरद पवार यांच्या गटाच्या वकिलांनी घेतलं होतं, पण त्या ठिकाणी अजित पवार यांच्या गटाकडून लगेचच उत्तर दिलं गेलं की ते प्रतिज्ञापत्र मृत व्यक्तीचं नाही तर त्या मृत व्यक्तीच्या मुलाचं आहे। अशा पद्धतीचा जो स्पष्टीकरण आहे ते अजित पवार यांच्या गटाकडून दिलं गेलं होतं, त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगाने फेटाळून लावला होता। 98 कर्मचाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र हे शासकीय कर्मचाऱ्यांचा असल्याचा एक मुद्दा जो आहे तो शरद पवार यांच्या गटाकडून उचलला गेला होता, त्याला देखील अजित पवार यांच्या गटाकडून उत्तर दिलं गेलं होतं। सोबतच काही शैक्षणिक संस्थेतील शिक्षक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचे प्रतिज्ञापत्र जवळपास 60 पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र जे आहेत ती त्या ठिकाणी सादर केल्याचा एक मुद्दा जो आहे तो देखील शरद पवार यांच्या गटाकडून परवा म्हणजे ज्यावेळी शुक्रवारी सुनावणी झाली होती त्यावेळेस उपस्थित केला गेला होता श्रीकांत, पण ती प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन्स सुरुवातीला सुनावणीच्या सुरुवातीलाच शरद पवार यांच्या गटाचे वकील जे आहेत अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला होता, पण ते त्या ठिकाणी फेटाळून लावले गेले होते श्रीकांत। त्यामुळे 1,63,000 प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत, पण ते नेमकं कशा पद्धतीची प्रतिज्ञापत्र आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली असतील तरी निवडणूक आयोगांना इतका वेळ आहे का प्रतिज्ञापत्र पाहायला किंवा त्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांचं व्हेरिफिकेशन निवडणूक आयोग करतो काही पाहावं लागणार आहे। शिवसेनेच्या केसमध्ये जर बघितलं आपण श्रीकांत प्रामुख्यानं तर लाखोंच्या संख्येनं दोन्ही गटांना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटानं असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटानं असेल लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती, पण ती प्रतिज्ञापत्र पाहिली गेली नव्हती। लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेता शिवसेनेच्या केसचा निकाल दिला गेला होता। तशाच पद्धतीचा भूमिका जी आहे ती निवडणूक आयोग किंवा निवडणूक कार्यालय या केसमध्ये देखील घेतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण लाखोंच्या संख्येनं दोन्ही गटाच्या वतीनं प्रतिज्ञापत्र जे आहेत ती सादर केली गेलेली आहेत। श्रीकांत निश्चितच प्रमोद, आपण पाहतो राष्ट्रवादी संदर्भात जी 6 ऑक्टोबरला गेल्या शुक्रवारी जी सुनावणी झाली त्यामध्ये अजित पवार गटाचे जे मुद्दे होते प्रामुख्याने त्याच मुद्द्यांवर आता देखील भर दिसतोय। पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं कारभार झालेला नाही आणि पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांच्या एकूणच कार्यपद्धतीवर त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं गेल्या सुनावणीवेळी अजित पवारांच्या वकिलांनी मुद्दा उपस्थित केला होता। शरद पवारांच्या कार्यशैलीवर त्यांनी आक्षेप घेतले होते। पुन्हा देखील आजच्या सुनावणीमध्ये देखील तोच मुद्दा प्रकर्षाने पुढे येतोय। जसं घर चालवावं तसं शरद पवारांनी आपला पक्ष चालवला आहे। पुन्हा एकदा शरद पवार पक्ष चालवताना मनमर्जी करतात असं म्हणत पुन्हा एकदा अजितदादा गटाच्या वकिलांनी शरद पवारांच्या एकूणच कार्यशैलीवर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतलेला आहे। प्रमोद, अगदी तोच प्रामुख्याने मुद्दा अजित पवार यांच्या गटाकडून केला जातो। मी श्रीकांत वारंवार तेच सांगतोय की ज्यावेळी अजित पवार यांच्या गटाचा युक्तिवाद सुरू झाला होता त्यात प्रामुख्याने हाच मुद्दा होता की शरद पवार यांच्या पक्षामध्ये शरद पवार हे कशा पद्धतीनं एकाधिकारशाहीनं म्हणा काम करत होते। हा मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। दुसरीकडे जर बघायला गेलं तर शरद पवार यांच्यासोबत पक्ष संघटन स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं श्रीकांत, कारण 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये बैठक घेतली होती, त्या बैठकीत जवळपास 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्या निवडीवरती किंवा शरद पवार यांच्या अध्यक्षतेवरती विश्वास दाखवला होता। तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शरद पवार यांच्या बाजूने सांगितला गेला होता, पण अजित पवार यांच्या गटाकडनं त्याला देखील विरोध केला गेला होता। अजित पवार यांच्या गटाचं प्रामुख्यानं हेच म्हणणं आहे की अजित पवार यांनी जरी शपथ 2 जुलैला घेतली असली तरी त्याच्यापूर्वीच 2 दिवस अगोदर म्हणजे 30 जून रोजीच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचं पत्र जे आहे ते आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दिलेलं आहे। तशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र देखील आम्ही 30 तारखेला दिलेलं आहे। त्यामुळं आमच्या पक्षामध्ये आम्ही पक्षातून बाहेर पडलेलो नाही तर आम्ही अजित पवारांना अध्यक्ष केलं आणि त्यानंतर आम्ही मग सत्तेमध्ये सहभागी झालो। हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। शरद पवारांकडनं वारंवार हेच सांगितलं जातं की पक्ष संघटन स्ट्रॉंग आहे, पक्ष संघटन आमच्या बाजूने आहे, घटना आम्ही वारंवार पाळली गेली अशा पद्धतीचा महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो वारंवार शरद पवार यांच्या गटाकडनं होत असतानाच आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र आता अजित पवार यांच्या गटाकडनं घटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते श्रीकांत, कारण शरद पवार यांच्या गटाची घटना जर बघितली आपण तर घटनेनुसार पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्याचे सर्व अधिकार जे आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षांना असतात आणि राष्ट्रीय अध्यक्ष अर्थातच शरद पवार आहेत, त्यामुळे त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या बरोबर आहेत। अशा पद्धतीचा युक्तिवाद शरद पवार यांच्या गटाकडनं केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती असेल किंवा जिल्हाध्यक्षांच्या निवडी असेल किंवा इतर राज्यांमध्ये केलेल्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडी असतील हे सगळं शरद पवार यांना करण्याचा अधिकार आहे अशी त्यांची घटना सांगते, पण घटनाच आमची चुकीची आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। श्रीकांत
प्रमोद, आपण पाहतोय आज उशिरानं सुनावणीला सुरुवात झालेली आहे. नेमकं आज काय युक्तिवाद करण्यात आलाय अजित पवार गटाकडनं ते आपण पाहतोय. विधिमंडळाचं बहुमत आमच्याकडे. शरद पवारांनी घराप्रमाणे आपला पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवलेले आहेत असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेला आहे. पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं कारभार झालेला नाही. अजित पवार गटाकडनं सादिक अली प्रकरणाचा देखील दाखला देण्यात आलेला आहे. विधिमंडळाचं बहुमत आमच्याकडे असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे. तर बहुमताचा विचार करूनच निर्णय घ्यावा असं देखील अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटलंय. 53 पैकी 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. अंदाजे 1.5 लाखांहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पदाधिकारी देखील आमच्यासोबत असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा युक्तिवाद देखील अजित पवार गटानं केलेला आहे.